नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी पहा बांधकाम कामगार योजना फायदे खालीलप्रमाणे. या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी केल्यानंतर कोणकोणते फायदे होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्या ठिकाणी पहा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांची ऑनलाईन नोंदणी करून कामगारांची संख्या माहिती केली जाईल. त्यामुळे त्यांच्यातील विविध योजना सुरुवात करण्यास मदत होईल. तर लाभाचे वितरण करण्यात देखील सोपे जाईल. राज्यातील कामगारांचे तसेच त्यांच्या कुटुंबातील जीवनमान सुधारावे, कामगारांचे तसेच त्यांच्या कुटुंबातील सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा आणि या योजनेअंतर्गत राज्यातील कामगार सशक्त आणि आत्मनिर्भर बनेल. एकाच योजनेमधून कामगारांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक लाभ दिला जाईल. तर या योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांचे मनोबळ वाढेल तसेच त्यांना काम करण्यास पाठबळ मिळेल. त्यानंतर नोंदित कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य देखील या ठिकाणी दिले जाते. आता बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत कामगारांना 2 वेळेचे मोफत जेवण देखील या ठिकाणी दिले जाते. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ दिला जातो. आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देखील या ठिकाणी दिला जातो आहे. त्या ठिकाणी पहा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देखील दिला जातो. त्यानंतर अटल पेन्शन योजनेचा लाभ असो. कामगारांच्या लहान मुलांसाठी कायमच्या ठिकाणी पाळणाघर सुद्धा दिले जाते. बांधकाम कामगारांना घरकुलाचा योजनेचा लाभ सुद्धा या ठिकाणी दिला जातो आहे. आता नोंदित बांधकाम कामगारांकरिता राहण्यासाठी ट्रायजिट कॅम्पची सुद्धा सुविधा दिली जाते. बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी इझेंटिशियल किटचे वाटप केले जाते. त्यानंतर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेचा लाभ दिला जातो. इयत्ता 1ली ते 7वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्षी 2,500 रुपये अशी आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिले जाते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्षी 5,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिले जात आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास कामगारांच्या मुलांना 10,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते. इयत्ता 11वी व इयत्ता 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. कामगारांच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिले जात आहे. कामगारांच्या मुलांना देखील व पत्नीस देखील वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1,00,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्यानंतर कामगारांच्या मुलांना वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्ष 60,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यानंतर कामगारांच्या पाल्यांना शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25,000 रुपये आर्थिक सहाय्याचा लाभ या ठिकाणी दिला जातो आहे. तर नोंदित बांधकाम कामगारांच्या 2 पाल्यास MACIT शिक्षणाची शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. MACIT जर पैसे नसतील MACITचा कोर्स करताना बांधकाम कामगारांच्या मुलांजवळ तर त्या मुलांनी या ठिकाणी फ्रीमध्ये त्यांना या ठिकाणी MACIT करता येणार आहे. त्या MACITचा जो खर्च असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत भरला जातो आहे. जो फी असेल किंवा बिल असेल ते या ठिकाणी त्यांच्याकडनं भरलं जाते. तर बांधकाम कामगाराच्या IIT वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ देखील दिला जातो आहे. तर कामगाराच्या पाल्यांना इंग्रजी ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. बांधकाम कामगाराच्या पाल्यास PhD अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानंतर कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉपचे वितरण देखील या ठिकाणी दिले जाण्याचे या ठिकाणी सांगत आहेत. त्यानंतर बांधकाम कामगाराच्या मुलांना वर्गात 75% उपस्थिती असल्यास आर्थिक सहाय्य दिले जाते. आता नैसर्गिक परिस्थितीसाठी 15,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या पत्नी जर नैसर्गिक परिस्थिती झाली नैसर्गिक परिस्थिती म्हणजे या ठिकाणी नॉर्मल परिस्थिती झाली तर या ठिकाणी 15,000 रुपये आर्थिक या ठिकाणी सहाय्य बांधकाम कामगाराच्या पत्नीसाठी दिले जाते. त्यानंतर शास्त्रक्रियेद्वारे जर परिस्थिती झाली म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिझर परिस्थिती झाली तर या ठिकाणी थोडक्यात 20,000 रुपये या ठिकाणी आर्थिक सहाय्य बांधकाम कामगाराच्या पत्नीसाठी या ठिकाणी दिले जाते. त्यानंतर लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजारार्थ उपचारासाठी 1,00,000चे आर्थिक सहाय्य देखील या ठिकाणी दिले जाते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अपघातात कामगाराला 75 किंवा अधिक कायमस्वरूपी अपंगत्व वाढल्यास 2,00,000ची आर्थिक मदत देखील या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो. कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्यांच्या पत्नीस
दर दिवस आर्थिक सहाय्य केले जाते. कामगारांना विमा योजनेचा लाभ दिला जातो. नोंदीत बांधकाम कामगाराची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. कामगारांना व्यसनमुक्तीकरिता निधी दिला जातो. कामगाराचा कामावर असतानाच मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिले जाते. कामगाराच्या नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 2 लाखाची आर्थिक मदत केली जाते. आता नोंदीत बांधकाम कामगारांचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ दिला जातो. अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा शहरी अंतर्गत 2 लाखाची आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2 लाख रुपये दिले जातात. 50 ते 60 वर्षे वयोगटातील कामगारांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरता 10,000 रुपयाची आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, घर बांधणीसाठी घेतलेले 6 लाखाच्या कर्जाची व्याजाची रक्कम किंवा 2 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. बांधकाम कामगारांना बोनस दिला जातो. त्यानंतर नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की बांधकाम कामगारांना घरातून कामावर व कामावरून घरी जायला सायकल वाटप करण्यात येण्याची पण या ठिकाणी शक्यता सांगितली जात आहे. पण आणखीन कुठेही वाटप झालेले दिसून येत नाही. त्यानंतर साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. त्यानंतर बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किटचा लाभ देखील या ठिकाणी दिला जातो आहे. म्हणजे अशा भरपूर योजना या ठिकाणी बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर मिळतात. जर तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी करायची असेल तर बांधकाम कामगाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते. होमपेजवर बांधकाम कामगार यासाठी ऑनलाईन अर्ज करा असं या ठिकाणी असते. म्हणजे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल कुठल्या योजनेचा त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये सिलेक्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला न्यू क्लेम अपडेट क्लेम यापैकी आवश्यक पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर रजिस्टर नंबर टाकायचा आहे आणि प्रोसेड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी निवडून घेऊ शकता. त्या ठिकाणी झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर दावा अर्ज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्या दाव्याची अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही नवनवीन या ठिकाणी जे माहिती आहे त्या ठिकाणी कामगाराच्या विवाहासाठी 30,000 रुपये विचारते तुम्हाला सांगितलं. त्यानंतर कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी सुद्धा या ठिकाणी अर्थसहाय्य दिलं जातं. हे लक्षात असायला पाहिजे. बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य या ठिकाणी दिलं जातं 51,000 रुपये. त्याची संपूर्ण माहिती मला सांगणार आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराच्या योजना अंतर्गत मध्यभोजन योजना सुरू आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन लाभ योजना, तशा भरपूर योजना या ठिकाणी नोंदणी केली तर तुम्हाला भेटतात. घरकुलचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नोंदणी करून घरकुलचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात. त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना घरकुलचा लाभ दिला जातो. त्यानंतर बांधकाम कामगाराच्या पत्नीची डिलिव्हरी झाली तर प्रसूती झाली तर त्या ठिकाणी त्यांना पैसे दिले जातात. त्यानंतर बांधकाम कामगाराच्या मुलीचे जर या ठिकाणी लग्न असेल त्यासाठी 51,000 रुपये या ठिकाणी दिले जातात. किंवा बांधकाम कामगाराचं स्वतःचं जर लग्न झालं नसेल तर बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या लग्नासाठी या ठिकाणी पहिल्या लग्नासाठी 30,000 रुपये भेटतात. तर अशा प्रकारे भरपूर या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या म्हणजे महाराष्ट्र इमारत व इथं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये भरपूर अशा योजना आहेत आणि नोंदणी केली तर तुम्हाला ह्या संपूर्ण तमाम योजनेचा लाभ घेता येणार आहे. पण तुम्हाला सर्वात अगोदर नोंदणी करावं लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी फक्त तुम्हाला ₹1 खर्च येतो आहे. ₹1 फी आहे आणि त्यासाठी मागील वर्षी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे पुरावा असायला हवा तुमच्याकडे, तरच तुमची त्या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे. तर मित्रांनो, आणखीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे इथून पुढे पण नवनवीन बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनेविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, या ठिकाणी भेटत अशात नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.